नमस्कार मित्रांनो, तुमच्या सेशन मध्ये स्वागत स्वागत. मंडेचं सेशन, या सेशनसाठी सुरुवातीला महत्वाचा एक उद्देश मी सांगणार आहे. तो उद्देश काय आहे पहा, की आपण हे सेशन्स रिपीटेडली का घेतो, प्रत्येक सोमवारी आपण हे सेशन्स का घेतोय, त्याचं सुरुवातीला आपण कारण सांगतोय. कारण सांगण्या अगोदर आजचा लेटेस्ट एक एक्झाम्पल पाहू की का गरज आहे. एक इन्व्हेस्टर त्यांनी मागच्या वर्षी माझ्याशी बोलताना असं ठरवलं होतं की त्यांचं जे काही कर्ज आहे ते 5 लाख रुपयांनी ते प्लॅनिंग करून फेडायचं आहे. मागच्या वर्षाची गोष्ट. ह्या वर्षी डिस्कशन करताना मी त्यांना विचारलं की ते 5 लाखाचं कर्ज फिटलं का? तर ते म्हणले नाही फिटलं. मग त्यांना तर ते जे समोरच्या पार्टीला 5 लाख रुपये द्यायचे होते, ते द्यायचेच आहेत. त्यांचं ड्यू आहे आता पुढच्या महिन्यात. मग 5 लाख रुपये द्यायचेच आहेत. मग कुठून द्यायचे? हा डिस्कशन पॉइंट होता. मग त्यांना विचारलं, मी का नाही देणं झालं? तुम्हाला माहित होतं हे 5 लाख रुपये द्यायचे आहेत, पुढच्या महिन्यात द्यायचे आहेत. मग आतापर्यंत प्लॅनिंगमध्ये का आलं नाही ते? नाही, सगळं प्लॅनिंग वगैरे केलं होतं. पण इकडून तिकडून मला जे काही पैसे आले, ते सगळे पैसे खर्च झाले आणि त्यापैकी आता 1च लाख आहेत आणि 4 लाख रुपये कमी आहेत आणि पुढच्या महिन्यात तर आपल्याला ते 5 लाखाचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि अशा परिस्थितीत आता काय केलं पाहिजे? पहा मित्रांनो, त्यांची जी चूक होती, म्हणजे त्यांना माहित होतं की बाबा 5 लाख रुपये मे 2026 मध्ये द्यायचे आहेत, हे 12 महिन्यापूर्वी माहित होतं. पण त्यांनी प्लॅनिंग पण केलं होतं, पण प्लॅनिंग एक्झिक्यूट नाही झालं. म्हणजे ते प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरलं नाही आणि तिथं गॅप तयार झाला 4 लाखाचा. मग आता ते 4 लाखासाठी परत धडपडतायत की बाबा दुसरीकडून लोन भेटेल का म्हणून. हे कसं होतं माहितीये, की फायनान्शियल डिसिप्लिन नसेल तर एक कर्ज संपवायला दुसरं कर्ज संपवायसाठी तिसरं कर्ज, हे असं कुठंतरी रे माझ्या मागल्या आणि कर्जाच्या मागे मागे सगळेजण लागत राहतात. आणि खरा सुरुवातीला ठीक आहे, ट्रान्झॅक्शन येतात, पैसे येतात वगैरे, त्यावेळेस काय वाटत नाही. पण एक कुठंतरी आपलं गणित फसलं, व्यवहारातलं असेल, बिझनेस मधलं असेल, नोकरीच्या ठिकाणचं असेल, तर मात्र त्याची झळ अख्खं कुटुंब भोगत असते. खाजगी कंपनीतलं जॉब जर पाहिलं तर कुठल्याही वेळेस जॉब जाऊ शकतोय अशी परिस्थिती असते. बिझनेसमॅनचं पाहिलं, आता बघितलं युद्धाचा परिणाम, अनेक लोकांना त्याची झळ बसलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे प्लॅनिंग हलक्यात घेऊन कसं चालेल? मग परत त्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. त्या डिस्कशनमध्ये मी त्यांना विचारलं की तुमचं काय चुकलं? की तुम्हाला माहित होतं की मे महिन्यात त्यांना 5 लाख रुपये द्यायचे आहेत. तुमचं इन्कम पण बऱ्यापैकी येत होतं. मग ते सांगितलं त्यांनी, इकडं थोडेसे गेले, इकडं 1.5 लाख, इकडं 2 लाख, असे जाऊन जाऊन संपले. ते आता शिल्लक 1च लाख राहिलेत. 5 लाखाचं टार्गेट नाही अचीव्ह होत. मग चुकलं काय? चुकलं काय हा ज्यावेळेस प्रश्न त्यांना विचारला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की खरं चुकलं. त्यांनी सांगितलं की मी प्लॅनिंग केलं नाही, मी पैसे शिल्लक ठेवायला पाहिजे होते, प्रायोरिटीज माझ्या चेंज झाल्या वगैरे वगैरे, ह्या चुका सांगितल्या त्यांनी. प्रॅक्टिकली ते बरोबर होतं त्यांचं, की डिसिप्लिन मध्ये राहिले नाहीत, खर्च झाला वगैरे, हे प्रॅक्टिकली बरोबर होतं. पण मित्रांनो, त्या वरवरच्या चुका झाल्या. मित्र असं म्हणेन त्याला उलट, की मेन चूक जी झालेली आहे, ती चूक दुरुस्त न केल्यामुळे हे सगळे बोनसेस आहेत, चुकीचे बोनसेस आहेत जे बकेटमध्ये आल्यात. म्हणजे डिसिप्लिन नसणे, प्रायोरिटी ठरवताना येणे, टार्गेट ठरवलेलं माहिती असून सुद्धा पैसे शिल्लक न ठेवणं, हे बोनसेस आहेत, चुकीचे बोनसेस आहेत, नको आहेत ते आपल्याला, पण ते पुढ्यात येतात. मग महत्वाचं चूक काय ठरली त्यांची, की त्यांना मी विचारलं की तुमच्या अख्ख्या 12 महिन्यांमध्ये तुम्हाला माहित होतं पुढच्या महिन्यात 5 लाख रुपये द्यायचे, मी अख्ख्या 12 महिन्यांमध्ये तुम्ही फायनान्समध्ये काम करणारा किंवा पैशांबद्दल डिसिप्लिन असणारा असा कोण व्यक्ती आहे की ज्याच्या सानिध्यात तुम्ही राहिलाय? पहा, मी परत तुम्हाला त्यांना प्रश्न विचारलेला आहे, तो तुम्हाला पण विचारतो. जर फायनान्शियल प्लॅनिंग केलंय आपण, माहिती आहे गोल आहे, आपल्याला समोरचं आपलं टार्गेट माहित आहे, मग हे टार्गेट अचीव्ह करायला अनेक लोकांना जमत नाहीये. मग त्याचं महत्वाचं कारणच एक आहे. हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का बघा. तुमचं टार्गेट फिक्स आहे, तर तुम्हाला तुमच्या टार्गेटकडे जाणारा, फायनान्शियल डिसिप्लिन मध्ये असणारा असा कोण संगत आहे का तुमची त्या व्यक्तीशी? तुमच्या ग्रुपमध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही फायनान्शियली डिसिप्लिन आहे असं तुम्ही मानताय, असा कोण आहे का तुमच्यासोबत?
तुमचा मित्र असेल, नातेवाईक असेल, कोणी असेल. कोण जर नसेल मित्रांनो, तर पुन्हा हा लर्निंगचा टॉपिक आहे. आणि म्हणून तर आपण प्रत्येक सोमवारी काही ना काहीतरी एक टॉपिक, एक इन्फॉर्मेशन घेतोय, की ज्या माध्यमातून आपण ऍटलिस्ट फोकस्ड राहू. फोकस का राहायचं आहे, की आपलं ब्रेन जे आहे ना, हे ब्रेन हे लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी त्याला एवढं कॅल्क्युलेशन्स कळत नाहीये. उदाहरण जर द्यायचं झालं तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. अनेक लोकांनी प्लॅनिंग केलंय, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय, वगैरे वगैरे. पण हे 2026चं 2027चं प्लॅनिंग विचारलं तर फार तर 1-2% लोकांना सांगता येईल. 2028चं जर प्लॅनिंग विचारलं, उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करणार आहेत, तर कोणालाही सांगता येणार नाही. ते म्हणतील एवढं काय विचार करायचं, जेव्हाचे तेव्हा बघू ना. मग हेच फायनान्सच्या बाबतीत ड्रॉबॅक ठरतोय. आणि म्हणूनच आपण सिन्सिअरली डिसिप्लिन मध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे, डिसिप्लिन मध्ये ऍक्शन घेता आला पाहिजेत. आणि त्यासाठीच तर आपण प्रत्येक सोमवारी या सेशन मध्ये आपण एक टॉपिक घेतोय, की ज्या माध्यमातून आपण परत एकदा डिसिप्लिन मध्ये राहण्यासाठी, फोकस्ड राहण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तो चला तर आजचा सेशन चालू करू. कोड ऑफ ऑनर, अर्थातच आपण एक कोड ऑफ ऑनर म्हणजेच एक आचारसंहिता घेऊन वाटचाल करतोय. ती आचारसंहिता सांगणार आहे, आजचा कन्सेप्ट, त्यानंतर त्याचे ऍक्शन प्लॅन्स आणि काही प्रश्न असतील. तर कोड ऑफ ऑनर म्हणजे आचारसंहितेमधील पहिला पॉइंट आहे प्रामाणिकपणा. आपण प्रामाणिकपणे विचार करतोय, त्याची अंमलबजावणी करतोय, विपुलता आहे, म्हणजे इथं सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे, या मानसिकतेतून सगळं काही करतोय आपण. तुलना करत नाहीये, सहयोग, एकमेकांना सपोर्ट करतोय, एकमेकांना एकत्रित राहून दीर्घकाळ कसं आपण एकत्र राहू या दृष्टीने आपण विचार करतोय. गती, म्हणजे स्पीड इम्प्लिमेंटेशन. मनी लव्ह स्पीड, पैशाला गती आवडते, करन्सी आहे तो फ्लो आहे. तर आपण जे पण काही समजले ते फास्ट मध्ये कृतीत आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर नैतिकता, जे पेराल ते उगवेल, ह्या नैसर्गिक मूल्यांवरती आपण विश्वास ठेवतोय. आणि हे जे पण काय करतोय हे आपण सातत्यानं करतोय. मी आता एक 4 ते 5 फायनान्शियल प्रॉब्लेम्स काढलेले आहेत. या व्यतिरिक्त तुमचे काय फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर मला नक्की नमूद करायला सांगा. येस, हे जे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, मनी मिसमॅनेजमेंट, जसं आत्ताच्या त्या उदाहरणाच्या माध्यमातून मला सांगायचं होतं, की टार्गेट समोर दिसतंय पण ते डिसिप्लिन मध्ये राहिले नाहीत आणि कर्ज वेळेत पूर्ण करता येत नाही त्या व्यक्तीला. तर मनी मिसमॅनेजमेंट हा पहिला प्रॉब्लेम आहे. दुसरा आहे ट्रॅप इन फ्रॉडुलंट स्कीम्स. फ्रॉडुलंट म्हणजे फसवे, रातोरात श्रीमंत करणे वगैरे, अशा बऱ्याचशाच काही स्कीम्स असतात, जे गेट रिच स्कीम म्हणू त्याला, किंवा पॉन्जी स्कीम म्हणू. पॉन्जी म्हणजे एक जर्मनीमध्ये की कुठल्या देशामध्ये पॉन्जी नावाच्या एका व्यक्तीना, त्याला ती हॅबिटच होती की असे रातोरात श्रीमंत करणाऱ्या काहीतरी स्कीम काढायच्या, लोकांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांना ते परत द्यायचे नाहीत, आणि त्याच्यातूनच स्वतःची श्रीमंती वाढवायची वगैरे, असं त्यानं भरपूर वेळा केलं. त्याचं नाव ते पॉन्जी म्हणून ते हे अशा ह्या पॉन्जी स्कीम म्हटलं गेलं जगभरामध्ये. त्याच्या नावावरनं ते तशा स्कीमला नाव पडलेलं आहे ते. तर तशा स्कीम मध्ये कोण ट्रॅप होतोय का? परत रिलेशनशिप इश्यूज ड्यू टू मनी प्रॉब्लेम. नवरा बायकोंमध्ये पैशांच्या प्रॉब्लेम मुळे त्या नात्यावरती इम्पॅक्ट होतोय. अनेक लोक आता कन्सल्टेशनसाठी आपल्याकडे येतात, स्पष्ट उल्लेख करतात, ह्या इन्कममुळं आमचं नातं बिघडलंय, ह्या पैशांच्या प्रॉब्लेममुळे आमचं नातं बिघडलेलं आहे. कितीतरी धागे दोरे असे गुंतागुंत झालेले असते त्या नात्यांमध्ये, हे सगळं पैशांमुळे होतंय, किंवा पैशांच्या मिसमॅनेजमेंटमुळे होते असं म्हणू. प्रोडक्टिव्हिटी, आता हे प्रोडक्टिव्हिटी दोन केसमध्ये, एम्प्लॉई म्हणून स्वतःची आणि ओनर म्हणून त्यांच्या स्टाफची, ह्या दोन्हीकडून हे प्रोडक्टिव्हिटी लॉस होतोय. आणि रिसर्च असं सांगतो की ऑलमोस्ट 30% प्रोडक्टिव्हिटी लॉस होते. ते पण थोडंसं आता आपण पाहणार आहोत की 30% प्रोडक्टिव्हिटी कशी लॉस होते ते. आणि पुढचं आहे ट्रॅप्ड इन मिस सेलिंग, मिस स्पेलिंग म्हटलेलं आहे तिथं, सॉरी, मिस सेलिंग ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट्स. मिस सेलिंग ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट्स म्हणजे, पहा मित्रांनो, अनेक असे बाहेर प्रोडक्ट आहेत फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे मी आता फायनान्समध्ये आहे तर फायनान्स मधली डार्क साइड आहे,
माझं असं म्हणणं आहे की आपल्याशी जुडलेला इन्व्हेस्टर त्याचं कुठलंही असं पाऊल असेल हे मिस सेलिंग मध्ये अडकायला नाही पाहिजे. तर ते कसं ओळखायचं, तर आज आपण त्यांना त्या विषयाला टच करू. तर हे असे थोडेसे 5-1 पॉइंट्स आहेत की जे मी आयडेंटिफाय केलेले आहेत की हे रिअल प्रॉब्लेम आहेत फायनान्समध्ये. या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय का? यस, कुणाला जर काय बोलायचं असेल तर हँड रेज करू शकताय. मित्रांनो पहा, हे 2 वे झालं पाहिजे. तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, तुमचं काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारलं पाहिजे, तर कुठेतरी ह्या सेशनचा आउटकम निघतोय असं मला वाटेल. तर कोणीही व्हर्च्युअल हँड रेज करा, मी त्याला अनम्यूट करेन किंवा चॅटबॉक्सचा वापर करून तुम्ही प्रश्न विचारा. तर या व्यतिरिक्त तुमचा काय प्रॉब्लेम आहेत का? असेल तर यस, नसेल तर नो, व्हॉट एव्हर तुमचा रिप्लाय अपेक्षित आहे. ओके. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत, या प्रत्येक प्रॉब्लेमच्या पाठीमागे ना काहीतरी एक स्टोरी आहे. त्या स्टोरीवरती जर आपण थोडंसं काम केलं ना, तर आपल्या आयुष्यात हे प्रश्न आपल्या वाटेला येणार नाहीयेत. आता सगळ्यात शेवटचा पॉईंट बघू की ट्रॅप्ड इन मिस सेलिंग ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट्स. मग आता फायनान्शियल प्रोडक्ट्समध्ये महत्वाचं काय असतं? तर अनेक असे प्रोडक्ट्स आहेत. इन्शुरन्समध्ये असे अनेक इन्शुरन्स आहेत की त्याचे पॉलिसी, त्याचे फायदे, त्याचे तोटे, त्याचे फीचर्स वगैरे जर इन्शुरन्स एजंटला जर सांगायला सांगितलं तर तो 2-2 तास घेतो ते प्रोडक्ट्स एक्सप्लेन करायला. इतकं काय काय त्याचे धागेदोरे असतात, इतकं त्याचं डिटेलिंग असतं. मग हे इन्शुरन्स असेल किंवा म्युच्युअल फंड असेल किंवा शेअर मार्केट असेल किंवा अजून काही युलिप असतील, अजून काय असेल, तर हे जेवढे पण काही फायनान्शियल प्रोडक्ट्स आहेत, हे बरोबर आहे आपल्यासाठी किंवा चुकीचं आहे त्यासाठी मित्रांनो एक सिंपल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला जर तुम्ही अप्लाय केला त्या प्रोडक्टला, त्या फॉर्म्युल्यामध्ये तो जर प्रोडक्ट बसला, तर ते तुम्हाला कळेल की हे उपयुक्त आहे किंवा हे उपयुक्त नाहीये. आवडेल का तो फॉर्म्युला ऐकायला? येस. तर तो फॉर्म्युला असा आहे, की पहिल्यांदा आपण हे आयडेंटिफाय केलं पाहिजे, की जो कुठला फायनान्शियल प्रॉडक्ट आहे, तो इन्व्हेस्टमेंट आहे, की इन्शुरन्स आहे? आय रिपीट, इन्व्हेस्टमेंट आहे, की इन्शुरन्स आहे? इन्व्हेस्टमेंट जर असेल, तर पुढचा प्रश्न आपण विचारायचा आहे, की त्या इन्व्हेस्टमेंटला परतावा किती आहे? आणि तो परतावा महागाईपेक्षा 1-2% एक्स्ट्राचा असेल तर तो असेट क्लास तुमच्यासाठी योग्य ठरू शकतोय. अर्थात तुमची गरज किती, त्याचा तुम्ही तुमचा गोल काय आहे, त्याचा सगळ्याचा बारकाईने विचार करणं अपेक्षित आहेच, नो डाऊट. पण महागाई हा तिथं क्रायटेरिया अप्लाय होतो. कुठं इन्व्हेस्टमेंटसाठी असेल तर. इन्शुरन्ससाठी असेल तर मित्रांनो फक्त 3च अनसर्टनिटी आहेत आपल्या लाईफमध्ये. कुठल्या कुठल्या? एक आहे कमवत्या व्यक्तीचं बरं वाईट काहीतरी होऊ शकतं. दुसरं आहे अनसर्टनिटी म्हणजे दवाखान्याचा खर्च वाढू शकतोय. अचानक दवाखाना उद्भवू शकतोय. आणि तिसरं आहे परमनंट डिसेबिलिटी म्हणजे कायमस्वरूपी अपंगत्व येणं हे होऊ शकतंय. ह्या 3च अनसर्टनिटी आहेत. मग या तिन्हीच्या अगेन्स्ट जर इन्शुरन्स घेतला तर आपलं काम होतंय. मग हे तिन्हीच्या अगेन्स्ट इन्शुरन्स नसणं ही रिस्क आहे. मग इथं इन्शुरन्स घेतला पाहिजे, या रिलेटेड ते प्रोडक्ट असलं पाहिजे. आता या व्यतिरिक्त इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही कंबाईन केलेले प्रोडक्ट्स पण आहेत मार्केटमध्ये. ह्याची टेक्निकली गरज नाहीये. तुमचं इन्कम व्यवस्थित असते, तुमचं खर्च जे राहतं, खर्च वगैरे पण चाललेला असतो तुमचा, त्यामध्ये हा खर्चाची बाजू तुमची होऊ शकते. हे तुम्ही 1000 वेळा विचार केला पाहिजे. गुंतवणूक प्लस इन्व्हेस्टमेंट सॉरी इन्शुरन्स हे दोन्हीही कंबाईन केलेले प्रोडक्ट्स नॉट रिकमेंडेड असतात. पण काही आता हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे तर अनेक एजंट लोक तुम्हाला भेटतील, ते सांगतील त्याचं महत्व वगैरे वगैरे. इथं मात्र तुम्ही म्हणजे रेड फ्लॅग आहे. मी प्रोडक्ट ते चुकीचेच आहेत आणि ते घेऊच नका असं नाही म्हणत. पण इथं रेड फ्लॅग आहे. खरंच तुमची गरज आहे का ते पाहिलं पाहिजे. प्रोडक्ट हे कंबाईन केलेलं आहे आणि ह्याला टेक्निकली एन्डॉमेंट प्लॅन्स किंवा एन्डॉमेंट पॉलिसीज असं म्हणतात. इथं तुम्ही हा रेड फ्लॅग आहे थोडक्यात. इथं तुम्ही 1000 वेळा विचार केला पाहिजे. इथं स्ट्रेट फॉरवर्ड प्रोडक्ट राहत नाहीये. जसं इन्व्हेस्टमेंट पर्टिक्युलरली जर म्युच्युअल फंडचा विचार केला तर इथं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. लॉंग टर्म मध्ये बेनिफिट भेटतो वगैरे वगैरे.
प्युअरली इन्शुरन्स घेतला तर इन्शुरन्सच्या अगेन्स्ट जे काही फीचर्स आहेत, जसं टर्म इन्शुरन्स असेल, डेथ क्लेम आहे, एवढा एवढा बेनिफिट भेटणार, इथं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तसं हे कंबाईन केलेले असतात, इथं स्ट्रेट फॉरवर्ड राहत नाही, इथं बरंचच त्याचे धागेदोरे असतात, हे समजून घेतलं पाहिजे. तर हा झाला एक मुद्दा त्यातला. आता पुढचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत की प्रोडक्टिव्हिटी इम्पॅक्ट होतोय किंवा रिलेशनशिप इश्यू, फ्रॉडुलंट स्कीम्स वगैरे, मनी मिसमॅनेजमेंट, इथं आपण पाहू थोडस त्याचे धागेदोरे कसे आहेत ते. तर आपलं आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, तसं आर्थिक आरोग्य, फायनान्शियल वेलबिंगचं ह्या 4 स्टेजेस, फायनान्शियल वेलबिंग जर पाहिजे असेल आपल्याला तर ह्या 4 स्टेजेस अतिशय महत्वाचे आहेत. पण मेन नेटवर्क, माणूस पैशासाठी काम करतो, दुसरा आहे माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. ही स्टेज जर प्रॉपरली आपण फॉलो केली फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तर कुठंतरी एक खात्री भेटते की आपल्या आयुष्यात जे पण काही टार्गेट्स आहेत, जे आपले गोल्स आहेत लाईफ मधले, ते व्यवस्थित वेळेला पूर्ण होत आहेत, तर आपण कुठंतरी शांत चित्त राहतो आपलं. आणि चौथी स्टेज येते जिथं आपण त्या व्यतिरिक्त आपलं लाईफ काय आहे का. म्हणजे अनेक लोक, एम्प्लॉई लोक तर सहज असं बोलून बोलून दाखवतात, अरे काय आपलं लाईफ आहे, 2 पंच 1 लंच झालं की आपलं. असं कुठं ट्रॅप मध्ये अडकलात का तुम्ही? 2 पंच 1 लंच आपलं जिंदगी इथं संपली, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट आपण करतोय ते जगायसाठी करतोय, ना की कुठंतरी भविष्याची काळजी वाटते म्हणून बाजूला ठेवतो. नाही, जगलं पाहिजे. जगण्यासाठी आपल्याला आपला व्हाय समजला पाहिजे, आपलं तिथं काय आपल्याला महत्वाचं काय आहे आपल्या आयुष्यात हे समजलं पाहिजे, तर कुठंतरी त्या इन्व्हेस्टमेंटचा एक बॅकबोन ठरेल आपण काय इन्व्हेस्टमेंट करतोय ते. आणि नंतर चौथी स्टेज येते मित्रांनो, जिथं माणूस हा पॅशनेटली जगतो, ते फायनान्शियल डिसिप्लिन राहते, पैसा त्याच्यासाठी काम करतो आणि माणूस हा म्हणजे तो व्यक्ती हा पॅशनेटली काम करतो. आणि मला आपल्या ह्या ग्रुपमध्ये काही जण नवीन आहेत तर सांगायला आनंद वाटतो की मी हा चौथ्या स्टेजमध्ये आहे. 18 वर्ष खाजगी कंपनीत काम करून क्विट करून आवडीची कामं करतो मित्रांनो. त्यामुळं मला हे जमू शकतंय तर तुम्हाला प्रत्येकाला हे जमू शकतं. इतकं ते सिंपल आहे. फक्त एकच गोष्ट आहे की डिसिप्लिन मध्ये राहायचंय. आता हे मनी ॲट वर्क हे आपण समजून घेऊ. आता डिसिप्लिन मध्ये काय राहायचं आहे हे पण लक्षात घ्या. ज्या वेळेस आपल्या आयुष्यातील करेक्ट गोल्स आहेत, म्हणजे लाईफ गोल, रिटायरमेंट, चाइल्ड एज्युकेशन, करिअर गोल, अनसर्टनिटी गोल हे कंपल्सरी आहेत. इथं मात्र अनेकांची गफलत होते. म्हणजे ऑप्शनल गोलमध्ये मात्र आपण एवढं धडपडून आपण मागं लागतो ना की विचारायलाच नको. घर घर घेतलंच पाहिजे अशी काय धडपड असते की बाबा रे काय विचारायचं, नाही नाही घर नाही घेतलं तर या पाहुण्यात झालंय, त्याचं झालंय, ह्या मित्राचं झालंय, त्याचं झालंय, असं करत आपल्यालाच वाटतं की आपलं घर नाही झालं वगैरे. आणि मग आपण मग दागिने थोडस काय दागिन्यावरती कर्ज काढतो किंवा काही जण दागिने मोडतात, मग इकडून पैसे घे तिकडून पैसे घे असं करत सगळं गोळाबेरीज करून घर घेण्याचा निर्णय घेतात. आणि त्या केसमध्ये एकदाचं घर झालं, टाईट राहतंय सगळं, म्हणजेच ईएमआय वगैरे चालू होतात. नंतर घर घेतलंय, सगळं झालंय, परत इनॉग्रेशन म्हणजे गृहप्रवेश असेल त्यावेळेस परत खर्च येतो. त्याच्यासाठी पर्सनल लोन काढलं जातं, मग पर्सनल लोनचा हप्ता हे ते, मग फर्निचर आलं पाहिजे, मग क्रेडिट कार्डवरनं खर्च केला जातो. असं कितीतरी सुरुवातीलाच घर घेतलं की ते सगळं ट्रॅपमध्ये अडकल्या होतं. ते नंतर ईएमआय चालू झालं की त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत हे जे कंपल्सरी गोल आहेत, मुलांचे एज्युकेशन असेल, रिटायरमेंट असेल, करिअर गोल वगैरे, ह्याच्याकडे बघायला पण वेळ भेटत नाहीये. टेक्निकली घर घेणं हे ऑप्शनल कॅटेगरीतलं जाते. घर असेल, कार असेल, मुलांचं लग्न, हे पण अनेकांना कन्व्हिन्सच होत नाही की ते ऑप्शनल गोल आहे ते. नाही नाही नाही, मुलांच्यासाठी पैसे लागतात, म्हणजे लग्नाला आपण पालकांनी नाही लग्न केलं मग कोण करणार आहे वगैरे वगैरे असे प्रश्न विचारतात. आणि भरमसाठ मग इकडून तिकडून कर्ज काढायची गरज पडते वगैरे त्यांना. पण मित्रांनो इथं खऱ्या अर्थानं टेक्निकली ऑप्शनल गोल हे क्लिअर कट समजले पाहिजेत आपल्याला. नाही तर परत तोच गोंधळ मनामध्ये होतो आणि त्या गोंधळामध्ये आपण कुठंच पोहोचू शकत नाही. तर इथं जर आपल्याला ऑप्शनल गोल बद्दल जर माहिती पडली तर आपण व्यवस्थित निर्णय घेऊ शकतोय. ऑप्शनल गोल कुठले, कंपल्सरी गोल कुठले, बघा लाईफ किती सिंपल आहे. रिटायरमेंटसाठी तरतूद करायची आहे, मुलांच्या एज्युकेशनसाठी तरतूद करायची आहे. करिअर गोलचा असा आहे की हा करिअर गोल बद्दल एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की फायनान्स मध्ये काम करणारी लोक पण
प्रत्यक्षात माझ्यासारखे असे अनेक लोक फायनान्समध्ये काम करणारी पण ह्या करिअर गोलला एवढं इम्पॉर्टन्स देताना दिसत नाहीत आजूबाजूला. करिअर गोल म्हणजे काय, तर आपण जे काही शिक्षण घेतलेलं आहे ते आवडीनं म्हणजे समोर कसे टप्पे येतील त्यानुसार घेतलेलं आहे. आपली आवड कुठंच आपण चेक केलेलं नसतं किंवा आपल्या आवडीचा कुठंच विचार केलेला नसतोय. 10वी-12वी पर्यंत चांगलं शिक्षण पाहिजे, सायन्स किंवा जे काही फॅकल्टी असेल त्या फॅकल्टीमध्ये टॉपला राहायचा विचार करून आपण धडपडतो. एकदा ग्रॅज्युएशनला गेलं की ग्रॅज्युएशनमध्ये चांगला सब्जेक्ट कुठला, काय कुठला ह्याचा विचार करतो. ग्रॅज्युएशन झाले की पोस्ट ग्रॅज्युएशन केलंच पाहिजे, तर आपल्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे असं म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं जातं. पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर जॉब भेटत असताना चांगली कंपनी, चांगला पगार कोण देईल त्याचा विचार केला जातो आणि त्याच बाहेर काय चांगलं आहे त्याच्याच पद्धतीने आपण कोर्स कर, स्वतःचं स्किल डेव्हलप कर याचा विचार करत राहतो. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय आवडतं याचा विचारच केलाच जात नाही. मग एकदा जॉब लागला, थोडंसं पैसे आले, लाईफ सेट झालं, लग्न, मुलं बाळ सगळं झालं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 40-45 आली ना की तो माणूस ना मनातनं पूर्ण ड्रेन होऊन जातो. मनातल्या मनात आत मोठी एक पोखळी निर्माण होते की त्याला वाटतं की अरे आपल्या आयुष्यात काही मजाच नाही. तर हे करिअर गोल मजा असलेलं काम करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आपण थोडंसं फायनान्शियली डिसिप्लिन मध्ये राहून काहीतरी तरतूद करता आली पाहिजे. ते झालं तुमचं करिअर गोल. किंवा मला ह्याच फील्डमध्ये करिअर करायचंय, ते करिअर करता आलं पाहिजे. अनसर्टनिटी गोल. अनसर्टनिटी म्हणजे तुमचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे आणि ऍक्सिडेंटल इन्शुरन्स असला पाहिजे. हे तिन्ही जर इन्शुरन्स असतील तर तुमची रिस्क कव्हर होते. आता या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील वगैरे तर नक्की तुम्ही कनेक्ट करू शकताय, विचारू शकताय. पण इथं जर तुमचा निर्णय जर फसला तर त्याची किंमत तुम्हाला भरपूर मोजावी लागेल. हा थोडासा रेड फ्लॅग आहे, लक्षात घ्या. क्लेम दिला, सॉरी, एकदा इन्शुरन्स दिलेला आहे तर त्या डॉक्युमेंट प्रमाणे काही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्या डॉक्युमेंट प्रमाणे ती कंपनी लायबल आहे की हे जे काही ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट, त्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे त्या इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीला जे काही त्याचा बेनिफिट असेल तो त्यांना द्यावाच लागेल. म्हणजे तुम्हाला जर आयसीआयसीआय वाल्यांनी 24 लाख रुपये सांगितले, 24 लाख रुपये देतो म्हटले तर ते त्यांना द्यावेच लागेल. ती त्यांची लायबिलिटी आहे आणि क्लेमला काय प्रॉब्लेम येणार नाहीये त्या केसमध्ये. आता दुसरं आहे, ऍक्सिडेंटली इन्शुरन्स जरुरी आहे का? हा पण छान प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, पहा. इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स मध्ये काय होतं की मेडिकल इन्शुरन्स मध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जे ऍडमिट केल्यानंतर जे काही खर्च असेल ते त्यामध्ये कव्हर होतात. आता ऍक्सिडेंटमुळं समजा काय एखाद्या व्यक्तीला ऍक्सिडेंट झाला, त्याचा हातपाय मोडला आणि दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं, मग हातपाय मोडलेल्याचं प्लास्टर करणं असेल, रॉड बीड काय टाकणं असेल वगैरे, व्हॉटएव्हर ऑपरेशनच्या रिलेटेड जे काही खर्च येईल तो मेडिकल इन्शुरन्स मध्ये कव्हर होईल, नो डाऊट. पण त्याचा पाय मोडल्यामुळं त्याला परत दुसऱ्या दिवशीपासून ऑफिसमध्ये जाता येणार नाहीये. ऑफिसमध्ये जाता न आल्यामुळं त्याच्या जॉबवरती प्रेशर येऊ शकतं, त्याला जॉबवरती काढून टाकायची वेळ येऊ शकते. कदाचित त्या डिझेबिलिटीमुळं, त्या अपघातामुळं, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यामुळं त्या व्यक्तीला कामावरती जाऊ शकणार नाही आणि कामावरती न गेल्यामुळं उत्पन्नावरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकेल. हा भाग मात्र मेडिकल इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाहीये. म्हणून ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मध्ये एखादा अवयव गेलाच म्हणजे महत्वाचा, हा हात, बोट, पाय, डोळे, कान वगैरे जे अत्यंत काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात, तर ह्यापैकी कोणताही एखादा अवयव गेला तर त्याच्या प्रोपोर्शनेटली त्या ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मध्ये त्याचं प्रमाण असते आणि त्याची भरपाई किती भेटेल हे डिक्लेअर राहतंय. तो कायदाच आहे, तो सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना सेमच असतोय. तर तो म्हणजे परमनंट डिसेबिलिटीमध्ये त्याचा तो बेनिफिट भेटतो. म्हणजे कामावर नाही गेलं, जाता येत नाही म्हणून त्याची भरपाई म्हणून त्याला 4 पैशांची तिथं सोय होते. आणि हे इन्शुरन्स, पर्टिक्युलरली ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, हे खूप स्वस्तात असतात. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हे घेतले पाहिजेत. आय होप तुम्हाला ऍक्सिडेंट इन्शुरन्सचं महत्व कळलं का? मग ते जरुरी आहे का? तर आता आपल्याला माहित आहे अपघात काय सांगून होत नाही. अपघात हा अपघातच असतोय. ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट कधी पण काही होऊ शकतं. आणि एखादा जर अवयव निकामी झाला तर त्याची भरपाई म्हणून आपल्याला त्याचा मोबदला भेटला पाहिजे, म्हणून तो इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे टेक्निकली. ठीक आहे ना. पुढच्या टॉपिककडे जाऊ. आय होप तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटलंय.
आता टेकिंग मनी अप्रिशिएटिंग डिसिजन्स अँड इन्कम जनरेटिंग, बऱ्यापैकी हा टॉपिक ना मी पुन्हा पुन्हा सांगत असतोय. आज काही नवीन इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यामुळे मी हा रिव्हिजन घेतोय, अनेक दिवसानंतर हा कन्सेप्ट घेतोय. तर मित्रांनो ना, जर फायनान्शियल फ्रीडम आणि निवांत आणि प्रॉपरली आपल्याला आवडीच्या फील्डमध्ये जर जायचं असेल ना, डिसिप्लिन पाहिजे. मग आता डिसिप्लिन पाहिजे म्हणजे काय पाहिजे पहा, की आपले जे काही डिसिजन्स आहेत, म्हणजे पैसे आपण खर्च करतो, ते पैसे खर्च करण्यासाठी आपण एकच पॅरामीटर वापरला पाहिजे, की महागाईपेक्षा आपण 1-2% परतावा असलेले निर्णय घेतोय का. जर असेल उत्तर तुमचं येस, तर व्यवस्थित कंटिन्यू ठेवा. नसेल तर तुम्हाला फेरविचार करणं गरजेचं आहे. आणि त्यातनं इन्कम जनरेट होतोय हा आपण विचार केला पाहिजे. अनेक लोकांना असं वाटतं की एखादा कुठला तरी एन्डॉमेंट पॉलिसी घेतलेली असते आणि माझी रिटायरमेंट होते. किंवा मी आजच एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे की पीएफ किंवा डेट असेट क्लासमध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि त्यांना वाटत असते की हे माझे पैसे मला रिटायरमेंटला कामाला येणार आहेत. मी आयुष्यभर जे काही पैसे साठवून ठेवले वगैरे, टिपिकली आपल्या परंपरागत आलेली विचारसरणी की पीएफ मधले पैसे माझ्या रिटायरमेंटसाठी ठेवायचे आहेत, मला तिथे कामाला येणार आहेत. पण मित्रांनो मला सांगा, पीएफ मधले पैसे दिसताना ते मोठे दिसतील, आकडे मोठे दिसतील, पण त्याची क्रय शक्ती, विकत घेण्याची ताकद, म्हणजे ऍक्च्युअली ज्यावेळेस रिटायरमेंटला खऱ्या अर्थानं पैसे पाहिजेत त्यावेळेस ते आता जे एवढे दिसत असतील तर ते रिटायरमेंटला ते एवढे दिसणार आहेत का, तर महागाई पण ती तेवढी वाढलेली असणार. मग तो निर्णय योग्य आहे का, हे तुम्ही विचार केला पाहिजे. महागाईपेक्षा जर 2-3%, 4%पेक्षा जर परतावा भेटत नसेल तर तो त्या पर्पजसाठी, म्हणजे रिटायरमेंटच्या पर्पजसाठी तो निर्णय चुकीचा ठरू शकतोय, हे सावध राहिलं पाहिजे. पुढचा आहे मनी डिप्रिशिएटिंग डिसिजन्स अँड एक्सपेन्स जनरेटिंग डिसिजन्स. म्हणजे असे निर्णय, मी तर एक्झाम्पल मध्ये दिले, मोबाईल, फर्निचर, कार, बाईक, घरातल्या शोच्या वस्तू वगैरे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला टाळायच्या आहेत. तुम्ही म्हणाल मोबाईल किती आवश्यक आहे, ते तर पाहिजेच आहे आपल्याला, तर येस, एका लेवलवरती आपल्याला वाटतं पाहिजेच आहे. तर आपल्याला एक्सपेन्स जनरेट करतं ते. नुसता मोबाईल येत नाही, त्याच्यामध्ये रिचार्ज येतं. फर्निचर, नुसतं फर्निचर येत नाही, त्याचं परत देखभाल, त्याच्यावरती अगदी घरातल्या खिडकीच्या पडद्यापासून जर मी सांगेन, असे खर्च सुरुवातीला अजिबात करायचे नाहीत. मग तुम्हाला प्रश्न पडेल की हे प्रश्न किंवा हे खर्च दैनंदिन लाईफमध्ये करायचे नाहीत, मग जगायचं कशासाठी. मित्रांनो, असा जो प्रश्न करतो ना, तोच खऱ्या अर्थानं खूप आर्थिक चटके सहन करतो. मग ह्याच्यावरती टेक्निकल उत्तर असं आहे, पुढचा पॉईंट आहे, चौथा पॉईंट, की उत्पन्नाच्या पिढ्या जनरेट करायच्या. म्हणजे तुम्हाला फर्निचर घ्यायचंच आहे ना, तुम्हाला चांगला मोबाईल घ्यायचेच आहे ना, तर पगार ही जर पहिली पिढी उत्पन्नाची पकडली तर पगारातील पैसे हे मोबाईल किंवा ज्याच्यातून उत्पन्न निर्माण होत नाही अशात अजिबात खर्च करायचे नाही. त्याच्यातनं पगारातल्या पहिल्या उत्पन्नाची पिढीतनं दुसरी उत्पन्नाची पिढी तयार करायची. दुसरी उत्पन्नाची पिढी ही 2 प्रकारची असू शकते. एक आहे इन्व्हेस्टमेंट, म्हणजे एक्झाम्पल म्युच्युअल फंड घ्या. म्युच्युअल फंड मध्ये 7 वर्ष तुम्ही जी पण काही एसआयपी करताय, लेट अस से तुम्ही 5,000 करताय, 2,000 करताय, 20,000 करताय, तर 7व्या वर्षापासून तेवढीच अमाऊंट तुम्हाला पर मंथ भेटते. त्याला एसडब्ल्यूपी म्हणतात. 7च वर्षात किती पण तुमची इन्व्हेस्टमेंट असू दे, 2,000 असेल ना 20,000 असेल, तेवढी पर मंथ तुम्हाला भेटतात. ही झाली सेकंड जनरेशन. मग ज्यावेळेस सेकंड जनरेशन चालू होईल, म्हणजे 7 वर्षात तर डेफिनेटली होतेच होते, तर त्या इन्व्हेस्टमेंट मधून मग तुम्ही इकडं मोबाईल, कार, फर्निचर, अमकं तमकं घरात काहीही घ्या ना, काही प्रॉब्लेम नाही. तुमची श्रीमंती कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस वाढत जाईल. किंवा स्किल बेस्ड, तुम्हाला काय स्किल आहे, रायटिंगचं स्किल असेल, बोलायचं स्किल असेल आणि ड्रॉइंग काढायचं, व्हॉट एव्हर जे स्किल असेल त्याला तुम्ही पॉलिश करा, त्याला थोडंसं प्रोफेशनली लोकांच्यात मांडा. स्किल वरती अजून तुम्हाला इन्कम भेटेल आणि तो इन्कम मग तुम्ही इकडे खर्च करा. सेकंड जनरेशन मधील इन्कम जो आलेला आहे त्याच्यातनं तुम्ही लायबिलिटी कुठलीही खरेदी केली तरी तुमची श्रीमंती आटत नाही, का तर फर्स्ट जनरेशन तुमचं कामाला लागलेलं असतंय. आणि हे सूत्र अनेकांना पचनी पडत नाहीये. एवढा पेशन्स कोण ठेवणार आहे, आणि असं म्हणून ते आजचं उद्या, उद्याचं परवा असं करत 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 ते ड्रॅग डाऊन होते आणि त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर पडता येत नाही.
इथं ना मी एक आवर्जून माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करू शकतोय. कॉलेजला असताना माझा बेस्ट फ्रेंड अजूनही आमची मैत्री आहे. तर जॉब लागल्यानंतर आमचं असं डिस्कशन झालं की नाही नाही, हे थोडे दिवस आपण जॉब करायचा आणि नंतर आपलं स्वतः स्वतः काही नाही काहीतरी करायचं. पहा मित्रांनो, हे हे डिस्कशन साधारण 2006च आहे. आज 20 एक वर्ष होऊन गेली की नाही हो, 2-3 वर्ष जॉब करायचा आणि नंतर आपलं स्वतः स्वतः करायचं. मग हे सुरुवातीला 2-3 वर्ष हे डिस्कशन टॉप प्रायोरिटीवरती होतं आणि नंतर हे मागं पडत 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 गेलं आणि तो माझा मित्र अजूनही जॉब करतो. इच्छा आहे त्याला बाहेर पडायची, पण लायबिलिटी जर वाढत गेल्या, स्किल डेव्हलपमेंटवरती जर फोकस केला नाही, तर नाही हे म्हणजे ह्यातनं गुंता नाही बाहेर पडत. आर्थिक गुंता एवढा असा गुंतागुंतीचा असतोय की नाही बाहेर पडता येत. मग यात बाहेर पडणं म्हणजे मोठा तीर लावलाय वगैरे, तीर मारलाय वगैरे असं काही नाहीये मित्रांनो. पण आपल्याला आपल्या आवडीचं काम करता आलं पाहिजे. सरते शेवटी आपल्याला माहित नाही आपण कुठून आलोय आणि कुठून जाणार आहे, कधी जाणार आहे. ते आलोय कुठून तर जाणारच आहात. तर जेवढे दिवस आपल्याला राहतात तेवढं हॅपीली राहता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा पर्पज आहे. इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ही डिसिप्लिन असेल, ही डिसिप्लिन मध्ये राहिलं तर एक कॉन्फिडन्स तर येतोय की बाबा आज ना उद्या आपण कधीतरी तिथं पोहोचणार आहे. पण डिसिप्लिन मध्ये राहिलंच नाही तर कधी पोहोचणार आहे माहित नाही आणि आपल्याला कधीतरी एक्झिट मारायचीच आहे. तोपर्यंत जगणार कधी आहे याचं पण थोडंसं मननचिंतन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे की फायनान्शियल एकदा डिसिप्लिन लागली तर आपल्याला विचार करायला वेळ भेटला पाहिजे. आपल्या आयुष्यात नेमकं काय केलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांना वाटतं की वेगळं काहीतरी केलं, पण नेमकं काय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. तर इंटरेस्ट असेल तर हे बुक तुम्ही रीड करू शकताय. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड एक प्रश्न आहे. तुम्ही मनावरती म्हणजे मनामध्ये थोडंसं एखादा मिनिट पॉज घ्या, आत्ता पॉज घ्या किंवा सेशन झाल्यानंतर पॉज घ्या. पण ह्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुम्ही स्वतःला विचारा आणि मला त्याचे हे करा, रिस्पॉन्ड करा. माझा प्रश्न असा आहे की तुमचे फायनान्शियल डिसिजन घेत असताना कन्फ्युजन किंवा स्ट्रेस फील होतो का? तुम्हाला जर तसं फील वाटत असेल, खरंच थोडंसं गुंतागुंतीचं आहे, कन्फ्युजन आहे, तणाव आहे, तर मित्रांनो लगेच मला रिवॉर्ड करा. कुठलाही स्ट्रेस नसला पाहिजे फायनान्शियल हा डिसिजन घेताना. असं म्हटलं जातंय सायकोलॉजीमध्ये की पुरुष जे आहेत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातलं काहीही इतरांना शेअर करायला तयार राहतील, पण फायनान्सचे निर्णय मात्र शेअर करणार नाहीत. का? तर ते एवढं सायकोलॉजिकली बर्डन असते त्या पर्सनवरती आणि म्हणूनच तर टोकाचे निर्णय घेतात. आयुष्य संपवायचे निर्णय घेतात. का तर सायकोलॉजिकली ते फायनान्स एवढं दबाव असतो ना की विचारायलाच नको. म्हणून माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की हे सगळं आता जे सांगितलं ते हे सिंपलच गोष्टी सांगितल्या, पण ते इम्प्लिमेंट करायला डिफिकल्ट राहतं. आणि तुम्हाला जमत असेल म्हणजे कंटिन्यू करा, नसेल तर नक्की संपर्क करा. माझा साधाच प्रश्न आहे, फायनान्शियल कन्फ्युजन असेल डिसिजन घेत असताना किंवा तणाव वाटत असेल तर लगेच रिव्हर्ट करा. त्याच्यावरती अनेक मार्ग आहेत, पण ते तसंच घेऊन जगू नका. येस. आता पुढचा प्रश्न आहे की चाइल्ड इन्व्हेस्टमेंट. पहा मित्रांनो, हा ना मी या टॉपिक वरती 2026 मध्ये फोकस करायचा माझा विचार आहे. वेद सोचा ऑडिओ बुक अवेलेबल आहे का? नाही अजून. थँक्यू फॉर युअर क्वेश्चन. अजून तर काही नाहीये. येस येस, हो बॅकग्राऊंड मध्ये लोन आहे म्हणून येस, थोडा ईज आहे बिकॉज लोनला इंटरेस्ट नाही द्यायचा. येस, थोडस रिलेट होतंय मी काय प्रश्न विचारतोय ते. थँक्यू फॉर युअर कमेंट्स. हा, तर आता मी काय सांगत होतो की 2026 साली मला ह्या कन्सेप्टवरती जास्त भर द्यायचा आहे की अनेक लोकांना असं लक्षात आलंय की डिसिजन घेताना डिले करतात, इन्व्हेस्टमेंट करताना जेवढी करायला पाहिजे तेवढी करत नाहीयेत आणि ह्या डिलेची किंमत ते खूप मोजतायत. मग मला असं वाटतंय की डिले होतोय ना का तर आपल्या आई वडिलांचा तो म्हणजे बॅकग्राऊंडच नाहीये. अनेक लोक जॉब करताना पण फर्स्ट जनरेशन जॉब करतात, त्यांच्या पाठीमाग घरातल्यांनी कुणी जॉब केलेला नाही अशी जॉब करणारी लोक आहेत. किंवा डिसिजन घेताना माहित नसते कुठला काय घ्यायचा इन्व्हेस्टमेंट बद्दल पर्टिक्युलरली, त्यामुळे डिले होतोय. मग तोच संस्कार जर आपल्या मुलांना दिला, लेट अस से आज मुलं लहान आहेत, मग लहान मुलांना अनेकांना हे पण माहित नाही की लहान मुलांचं पॅन कार्ड निघतं, आधार कार्ड तर कंपल्सरी काढावंच लागतंय शाळेमुळं.
नंतर बँक अकाउंट निघतं. बँक अकाउंट, आधार आणि पॅन कार्ड असेल तर ऑटोमॅटिकली इकडं म्युच्युअल फंड मध्ये अकाउंट ओपन होतं. म्युच्युअल फंड मध्ये अकाउंट ओपन झालं, त्याचं स्टेटमेंट त्याला दिसलं पाहिजे, आपण प्रिंट काढून दिलं पाहिजे त्याच्या हातात. त्याला त्याचे प्रश्न कळले, काहीतरी प्रश्न पडले पाहिजे, त्या प्रश्नाची उत्तर आपण देता आली पाहिजेत, त्याला पण शोधता आलं पाहिजे त्या प्रश्नाचे उत्तर. असं कुठंतरी कल्चर घरात बनवलं पाहिजे. आपण बर्थडेला त्याला केक आणून देतो, केक सोबतच म्युच्युअल फंड मध्ये बाबा आज तुला मी बर्थडेच्या निमित्तानं 1500चं गिफ्ट देतोय, ते डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करतोय, असं काहीतरी ते बोललं पाहिजे. त्या स्टेटमेंटमुळं, त्या निर्णयामुळं ऍटलिस्ट त्याला असं काहीतरी असतं एवढं तर माहीत पडेल. आणि हे जर नाही केलं तर तो जोपर्यंत कमवायला जात नाही तोपर्यंत त्याला ह्यातलं काहीही कळणार नाहीये. म्हणून हे जर तुम्ही हळूहळू पावलं उचलायला लागलात, जास्ती नाही, म्युच्युअल फंड मध्ये 100 रुपयाच्या कंपॅरेटिव्हली मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. 100 रुपये म्हणजे विचार करा की गव्हर्नमेंटने किती इज ऑफ ऑपरेशन करून ठेवलेलं आहे म्युच्युअल फंडचं. मग ह्या सगळ्याचा ऍडव्हान्टेज आपण आपल्या घरामध्ये सेकंड जनरेशन मध्ये आपण केला पाहिजे. बरं, काही लोक आपल्या म्हणजे स्वतःच्या मुलांच्या बाबतीत केलेलं आहे काही लोकांनी, तर आजूबाजूला पण हे कल्चर डेव्हलप करण्यासाठी तर तुम्ही मदत करा, सो दॅट त्या मुलांच्या निमित्तानं तरी त्यांची तर पायाभरणी चांगली होईल. ह्या फायनान्शियल असेट क्लासचे प्रश्न विचारण्याची ताकद तर निर्माण होईल, त्यांना कळेल तरी बाबा आपण काय करतोय आणि काय नाही. ते एवढं जरी अचिव्हमेंट झालं ना तरी पुष्कळ झालं असं मला वाटतंय. तर हे पण पहा, रिलेट होत असेल तर इमिडिएटली ऍक्शन घ्या. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की पैशाला कामाला लावून. सेव्हिंग अकाउंट मध्ये असेल किंवा बिझनेस करत असतील तर करंट अकाउंट मध्ये राहतोय. तर पहा मित्रांनो, जे ठरलेले वार्षिक खर्च आहेत, मुलांची फी असेल, आता जून महिन्यात अनेकांचा माहित आहे शाळा चालू झाली की फी भरावी लागते, जून असेल, नंतर इन्शुरन्स असेल. अनेक लोक डिसिप्लिन मध्ये राहतात, ज्यांचं टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्सचे ड्यू असतात. नंतर स्कूलचे ट्रॅव्हलिंगचे फीज असतात, ते बस फी वगैरे. हे जे काही वार्षिक इन्शुरन्स आहेत, कार इन्शुरन्स असेल कुणाच्या बाबतीत, तर हे सगळे वार्षिक इन्शुरन्स डिवायडेड बाय, बेरीज करायची आणि डिवायडेड बाय 12 करायचं त्याचं, आणि पर मंथ ते पैसे लिक्विड किंवा आर्बिट्राज वगैरे अशा फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायची. ज्यावेळेस त्याचा ड्यू असेल त्यावेळेस इकडून पैसे काढायचे आणि तिकडे भरायचे. थोडेसे जरी पैसे ऍडिशनल भेटले ना तरी सुद्धा आपण आपलं काम झालं. असं थोडं मायक्रो प्लॅनिंग करता आलं पाहिजे. याचे 2-3 बेनिफिट आहेत. पहिला बेनिफिट म्हणजे आपल्याला 2 पैसे एक्स्ट्रा जे भेटतात, तिथं पैशांच्या स्वरूपात डायरेक्टली बेनिफिट आहे. दुसरं म्हणजे ज्या महिन्यात ड्यू राहतं, जसं जून मध्ये स्कूल फी भरायची, मग त्या महिन्यात आपल्याला एकदम पैसे भरावे लागल्यामुळे त्या महिन्यात थोडस तंगीचा अनुभव येतो, आणि तो फायनान्शियल स्ट्रेस थोडा जरी असला तरी तेवढा सुद्धा आपण अवॉइड करू शकतोय डिसिप्लिन मध्ये असल्यामुळं. मग तो स्ट्रेस घ्यायचाच कशाला? कार इन्शुरन्स असतोय किंवा हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, मग त्या महिन्यापुरतं तरी कशाला स्ट्रेस घ्यायचा? असंही आपल्याला ते ड्यू द्यायचंच आहे, स्कूल फी द्यायचीच आहे, इन्शुरन्स देतोच आहे आपण. मग त्याच्या ऐवजी आपल्याला अशी डिसिप्लिन मध्ये ठेवली तर मनावरती बर्डन येत नाहीये. आणि बर्डनचं अजून एक तुम्हाला लॉजिक सांगणार आहे की त्याचा इम्पॅक्ट प्रोडक्टिव्हिटीवरती किती होतो ते. ठीक आहे, तर हा एक छोटासा कन्सेप्ट आहे की फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे पैशाला कामाला लावता आलं पाहिजे. आता हे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू करंट अकाउंटला पडलेले पैसे असतात, इकडे तिकडे मोठमोठे प्रोजेक्टसाठी 10-15 लाख वगैरे असेच राहतात करंट अकाउंटमध्ये, पण ते 15 दिवस ठेवले तरी 2-3 हजार रुपये बेनिफिट राहतोय. 30 दिवस मध्ये 6-7 हजार रुपये, 6-7 हजार रुपये बेनिफिट राहतोय. 90 दिवसांपेक्षा जास्त ठेवले तर 17-18 हजार, 20 हजार रुपये बेनिफिट राहतोय. अमाऊंट बघा कशी वाढत वाढत जात्या. हा, आता महत्वाचा प्रश्न आहे प्रोडक्टिव्हिटी. इथं मात्र आता आपल्या ग्रुपमध्ये काही बिझनेसमन एखाद दुसरा आहे, अदरवाईज मोस्टली एम्प्लॉई लोक आहेत. तर मित्रांनो पहा की ह्या कन्सेप्टकडे अतिशय डीप वरती जाऊन बघितलं पाहिजे. 3 फॅक्टर आहेत. लॉस्ट प्रोडक्टिव्हिटी आवर्स, म्हणजे आपण जर काम करत असताना तिथं पैशांच्या चिंतेमुळे, मी मागाशी कसं सुरुवातीला 5 फायनान्शियल प्रॉब्लेम सांगितले, त्या 5 फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे जर आपले आठवड्याचे 7 ते 8 तास जर जात असतील तर तिथं जवळपास 20% प्रोडक्टिव्हिटी लॉस होतोय. आणि त्याचं ओव्हरऑल इम्पॅक्ट त्या कंपनीवरती होतं पण आपल्यावरती पण होतं. प्रेझेंटिझम म्हणजे
वर्तमानात न राहिल्यामुळे चुका होतात. आता इथं पण मी माझं स्वतःचं उदाहरण देऊ शकतोय. मी फार्मा कंपनीमध्ये जॉब करत होतो. तिथं डॉक्युमेंटेशन खूप कडक असतंय. थोडेसे चुका, साधं ओव्हरराईट सुद्धा तिथं चालत नाही. अशा वेळेस ज्यावेळेस मनामध्ये प्रचंड असं हे राहतंय, पैशांचा दबाव राहतोय ना, त्यावेळेस तिथं इम्पॅक्ट पडतोच. डॉक्युमेंटेशन मध्ये एरर होतच होता माझा. आणि ज्या वेळेस मनातनं हे पैशांचं टेन्शन कमी झालं ना, माझी इकडे प्रोडक्टिव्हिटी वाढली, चुका ऑटोमॅटिक कमी झाल्या. मग हा जो विषय आहे की हातातल्या कामावरती आपलं लक्ष नसणं, कारण पैशांचं तंतन, पैशांची चणचण आपल्या डोक्यात ते कन्सिस्टंटली चालू असते. म्हणून आपण ह्या सगळ्या डिसिप्लिनकडे लक्षपूर्वक दिलं पाहिजे. बरं, आता नेक्स्ट स्टेज कशी येते बघा. पहिली स्टेज आहे की प्रोडक्टिव्हिटी लॉस होते, आपलं लक्ष नसतंय, प्रेझेंटमध्ये राहत नाही वगैरे, आणि त्याचं जर सातत्यानं जर आपलं तशीच बिहेवियर राहिली, आपण दुरुस्त नाही केलं आपल्या स्वतःला, तर कॉग्निटिव्ह लोड होतो. कॉग्निटिव्ह लोड हा एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट कसा आहे की एक मेंटल टॅक्स भरल्यासारखंच आहे आपल्या सिस्टीममध्ये. तो कन्सेप्ट असा आहे, कॉग्निटिव्ह लोड हा कन्सेप्ट असा आहे की आपली विचार करण्याची शक्तीच नाहीशी होऊन जाते. एवढं काहीतरी इम्पॅक्टफुल झालेलं असतं ना, की सारासार विचार करण्याची, म्हणजे नाही का, आपण सत्सक विवेक बुद्धीनं विचार करण्याची जी काही आपली क्षमता आहे, नॅचरल क्षमता आहे ती आपली. काय पाणी वरून पडतं, मग का पडतं, किंवा पाणी पडणारच ते वरून का तर वजन आहे. हे विचार करण्याची साधाच कन्सेप्ट असतो, पण हे विचार करण्याची शक्तीच नाहीशी होऊन जाते. तुम्ही म्हणाल ह्यात काय विशेष आहे किंवा काय, पण मित्रांनो तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण देतो, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे कॉग्निटिव्ह लोड म्हणजे काय आहे. आता महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं भोंदूगिरीचं प्रकरण, स्त्रियांचं त्यानं शोषण केलं, त्या स्त्रियांना साधं कळत नाहीये का, हा आत्ता प्रश्न पडतोय. पण त्यांच्या मनामधली अशी ती परिस्थिती राहते, कॉग्निटिव्ह लोड, साधा सारासार विचार करण्याची बुद्धीच राहत नाही शिल्लक. त्यामुळे ते तशा आमिषांना बळी पडतात, किंवा ते त्यांचं ते त्या ट्रॅपमध्ये अडकले जातात. मग हे भोंदूगिरीचं हे मुद्दामून इथे एक्झाम्पल दिलं, कारण हे समजायला की सायकोलॉजिकली किती प्रेशर असतं ते, म्हणून ते कॉग्निटिव्ह लोड आहे. तसंच जर मानसिकरित्या फायनान्शियल प्रेशर असेल मनावरती, तर माणसं कशी निर्णय घेतात माहितीये का. एवढे आता फ्रॉड चालू आहेत आजूबाजूला. लेटेस्ट आता कोल्हापूरचं उदाहरण घ्या, की श्रीमंत बाजार म्हणून एका बाईनं अनेक लोकांना, म्हणजे एका लेडीजनं अनेक लोकांना शेअर बाजाराच्या नावाखाली तिथं अनेक लोकांना फसवलं. मग कशी मेंटॅलिटी होती बघा लोकांची. लोकांना कसं वाटतंय, ऑलरेडी तणावात आहेत, कर्ज असेल, डिसिप्लिन नसणं वगैरे, ताणात म्हणजे तणावात असल्यामुळं एक मानसिकता कशी तयार होते. येतो तो एजंट किंवा तो फसवणारा, त्याचा काही मुखवटा असा काही फिक्स नसतोय. येतो तो कोणीही व्यक्ती येतो, तो सांगतो की बाबा आपल्याला इथे इथं असे पैसे गुंतवायचे, तिथे एवढा परतावा भेटेल, हे भेटेल, ते भेटेल. त्या मुवमेंटला लगेच कळतं की हे काही खरं नाही म्हणून. पण तो व्यक्ती दुसऱ्यांदा भेटतो, तिसऱ्यांदा भेटतो, इकडलं उदाहरण, तिकडलं उदाहरण, त्याचे पुरावे, ह्याचे ते सगळं सगळं सांगतो. मग निर्णय घ्यायच्या वेळेस हा व्यक्ती काय विचार करतो. मी अनेकांना भेटलेलं आहे, त्यांचा रिस्पॉन्स आणि त्यांचं ते त्यांनी काय निर्णय घेतले ते उत्तर मी तुम्हाला सांगतोय. निर्णय घ्यायच्या वेळेस काय होतं, की असंही एवढं पैसे जातात, हे काही कर्ज फेटत नाही, किंवा असं एवढा तणाव आहे, जॉबमध्ये इन्कम कमी आहे, मग त्रास आहे, तर जाऊ देत ना, लाखभर रुपये गेलं म्हणून असेही गेलेले आहेत, जाऊ दे ना, एक टॉस खेळू आपण. आले पैसे तर लाखाचे 2 लाख लवकर होऊन जातील, नाही आले तर गेले. सांगतातच ना, होईल एक आशा तरी आहे. मग एक प्रश्न पडतो की जाऊ दे ना, मग बघू उद्याच उद्या. मी डिसिजन अजून घेतला नाही, 4 महिने गेले, 4 महिन्यात त्याने तो पण तेवढं पैसे कमवले, आणि असं होतंय, मग आपण कशाला वेळ घालवायचा. आणि म्हणून आपण पैसे घातले जातात तिथं, आणि नेमकं त्याच वेळेस ते काहीतरी सगळं गंडा झालेला असतो तिथं. मग जाऊ दे ना, ह्या तणावातनं काहीतरी आशा तरी दिसते तिथं, म्हणून हे निर्णय घेतले जातात. मग हा मेंटल टॅक्स आहे मित्रांनो. मग आपल्या बाबतीत तुम्हाला तसे जाऊ दे रे बाबा, वैतागून तुम्ही निर्णय कुठं घेतायत का, घेत असाल तर पहिला विचार करणं गरजेचं आहे. कन्सल्ट करा, चर्चा करा, मला कधीही संपर्क करा. पण दबावात राहून असं कुणाच्या तरी इन्फ्लुएन्स मध्ये राहून निर्णय घेऊ नका. त्याच्या पाळीमुळे आपल्या मुळापर्यंत जाता येतं, त्याच्यावरती काम करता येतं, आणि योग्य निर्णय घेता येतो.
ठीक आहे. तर हे परत मी तुम्हाला हे 4 ते 5 पॉईंट सांगतोय की फायनान्शियल मिसमॅनेजमेंट होऊ देऊ नका. ह्या फ्रॉडलंट स्कीम्स असतात त्याच्यातून आपल्याला लांब राहता पाहिजे. हे कॉग्निटिव्ह लोड हा जो कन्सेप्ट आहे तो परत परत चर्चा करा. गुगल, चॅट जीपीटी वगैरे सगळीकडे तुम्ही त्याच्याबद्दल डिटेल माहिती घ्या, जेणेकरून तुम्ही त्या लोडमध्ये आहात का, त्याचा मेंटल टॅक्स तुम्ही भरतायत का. इन्कम टॅक्स माहित आहे आपल्याला, पण मेंटल टॅक्स तुम्ही भरता आहात का याचा तुम्ही विचार करा. रिलेशनशिप मधले इश्यू आहेत का, खरंच तुम्ही तणावात आहात का नात्यांमध्ये, त्याचा विचार करा. प्रोडक्टिव्हिटी वरती वाढली पाहिजे. फायनान्शियल डिसिप्लिन असेल तर माझं स्वतःची प्रोडक्टिव्हिटी काम करत असताना, जॉब करत असताना खूप वाढलेलं आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे. तुमच्या बाबतीत तसा तुम्हाला अनुभव यायला पाहिजे. फायनान्शियल मिस सेलिंग प्रोडक्ट पासून लांब राहा. असे हे 4 ते 5 मुद्दे मला महत्वाचे सांगायचे होते. तर माझा असा प्रश्न आहे मित्रांनो, की पहा, आपण प्रामाणिकपणे इतरांचे फायनान्शियल डिसिजन स्मूथली आणि कॉन्फिडंटली होण्यासाठी फायनान्शियल कन्सेप्टच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. नॉलेज शेअरिंग वरती आपला मोठा भर असतोय. तर तुमच्या आजूबाजूला असं कोण तणावात किंवा कन्फ्युजन मध्ये असलेलं व्यक्ती असेल तर त्यांना नक्की कनेक्ट करायला सांगा. तुमचा नंबर द्या किंवा त्यांचा नंबर आमच्याकडे द्या, आमची टीम त्यांना कनेक्ट करेल. या निमित्तानं आपण प्रयत्न करतोय तर अनेकांच्या लाईफमध्ये हे फायनान्शियल स्ट्रेस मधून त्यांना बाहेर आणण्यास मदत करूया आपण. बर, आता इथं दुसरा पण एक नियम तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपण इतरांना श्रीमंत करायला मदत केली तर या ना त्या मार्गानं काही पटीमध्ये कोण ना कोणतरी आपल्याला श्रीमंत करायला मदत करत राहतंय. हा निसर्गाचा नियम आहे. जे पेराल ते काही पटीनं उगवून येतं. तसं तुम्हाला जर खरंच तुम्हाला श्रीमंतीकडे वाटचाल करायची असेल तर तुम्ही खरंच तणावात असलेल्या व्यक्तीला तुम्ही श्रीमंतीकडे येण्यासाठी मदत करा. तुमच्याकडे अनेक ऑप्शन होतील उपलब्ध की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे श्रीमंती येईल.